असं होताना काही कारण नसताना एकदम मरगळ वाटते. चला या मागे असलेल्या ऊर्जेबद्दल म्हणजेच ओराबद्दल जरा जाणून घेऊया. ही जी अदृश्य ऊर्जा आहे ना, तिला समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपले विचारच तिला घडवत असतात. म्हणजे बघा, हे ऊर्जा क्षेत्र काही स्थिर नसतं. ते आपल्या विचारांनुसार, भावनांनुसार सतत बदलत राहतं. पण प्रश्न हा आहे की ही ऊर्जा निगेटिव्ह होतेच कशी आणि का, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या भावनांना ओळखायला हवं, कारण याच आपल्या ऊर्जेला निगेटिव्ह बनवून आपल्याला मागे खेचत असतात. आणि हो, फक्त भावनाच नाहीत, आपण काय खातो, काय पितो याचा सुद्धा आपल्या एनर्जी फील्डवर परिणाम होतो. हेच विचार मग शब्दांमधून बाहेर पडतात आणि प्रत्येक शब्दाचं एक व्हायब्रेशन असतं जे आपल्या आजूबाजूला पसरतं. जसं की माझ्याकडे पैसे नाहीत किंवा मी हे नाही करू शकत, असे शब्द कमी ऊर्जेची व्हायब्रेशन्स तयार करतात. आणि मग विश्व किंवा युनिव्हर्स याच कमी व्हायब्रेशन्सना प्रतिसाद देतं. एक दुष्टचक्रच सुरू होतं. पण गंमत म्हणजे ही ऊर्जा फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, ती पसरते. जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा त्यांची एनर्जी फील्ड्स एकमेकांमध्ये मिसळतात आणि एकमेकांवर प्रभाव टाकतात. यामुळे होतं काय की पॉझिटिव्ह ओरा असलेल्या व्यक्तीला थकवा जाणू शकतो, कारण तिची ऊर्जा खेचली जाते. आणि हा परिणाम फक्त माणसांपुरता नाहीये, तो आपल्या भौतिक वातावरणात, आपल्या घरात सुद्धा पसरतो. घरात होणारे वादविवाद तिथल्या निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा ती निगेटिव्हिटी शोषून घेतात. अगदी झाडं आणि प्राण्यांवरही याचा परिणाम होतो. आणि जेव्हा ही नकारात्मकता खूप काळ टिकून राहते तेव्हा त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. हे बघा, आधी ऑरा निगेटिव्ह होतो, मग त्याचा परिणाम शरीराच्या ऊर्जा केंद्रावर म्हणजे चक्रांवर होतो आणि मग शारीरिक समस्या सुरू होतात. पण ही कारणं फक्त आंतरिकच नसतात. काही बाह्य घटकसुद्धा तीव्र नकारात्मकता निर्माण करू शकतात. जसे की नजरदोष, बंधन दोष किंवा अगदी जिओपॅथिक स्ट्रेस. हे घटक कामात आणि आयुष्यात अडथळे आणू शकतात.